धर्म पूर्णपणे नष्ट झाल्यावरती माणसाचा शत्रू बनेल, न्याय विकला जाईल आणि पृथ्वी स्वतः मानवाला नाकारेल. हे सायन्स फिक्शन नाही आहे, हे आहे पुराणांमध्ये आधीच सांगितलेलं कलियुगाचं अंतिम सत्य. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता मिस्टिरियस मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत की कलियुग संपताना नक्की काय काय घडेल. पुराणांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेल्या भविष्यवाणी आज आपल्या डोळ्यांसमोर खरी ठरत राहील. चला एक एक करून सगळं समजून घेऊ. पुराणांनुसार 4 युग आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. कलियुगाची सुरुवात ही कृष्ण अवतारानंतर. एकूण कालावधी 4,32,000 वर्ष आणि सध्या आपण कलियुगाच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये आहोत. पण पुराण सांगतात की शेवटच्या टप्प्यामध्ये जग हे पूर्णपणे बदलून जाईल. भागवत पुराणानुसार धर्म फक्त नावापुरता राहील, पैसा म्हणजेच देव आणि सत्य बोलणारा मूर्ख समजला जाईल. खोटा बोलणारा यशस्वी होईल, गुरु विकले जातील आणि धर्म हा व्यापार बनेल. धर्म म्हणजेच काय होईल तर शो होईल, नीती म्हणजे कमकुवतपणा होईल आणि प्रामाणिकपणा म्हणजे तोटा जाणवेल. ही लक्षणं कलियुगाच्या शेवटची सुरुवात मानली जाते. पुराणांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की माणसाचं आयुष्य 100 ते 30 वर्षांपर्यंत कमी होईल. मुलं आई वडिलांचा आदर करणार नाहीत, नातेसंबंध स्वार्थावरती आधारित असतील आणि विवाह हा केवळ शारीरिक करार बनेल. मैत्री फायदा तोट्यावरती ठरणार आहे. नात्यात भावना नाही, फक्त गरज राहील. हे वाक्य कलियुगाच्या अंताचा सार आहे. पुराण सांगतात की पाऊस वेळेवर पडणार नाही, दुष्काळ आणि पूर एकाच वेळी येतील, जमीन पीक देणं थांबवेल, अन्नात पोषण नाही येणार आणि पाणी हे दुर्मिळ होईल. आज काय दिसतंय ते क्लायमेट चेंज, एक्स्ट्रीम वेदर, वॉटर क्रायसिस आणि आर्टिफिशियल फूड हे सगळं कलियुगाच्या शेवटचे संकेत मानले जातात. विष्णू पुराणानुसार राजा हा चोर बनेल, न्याय विकला जाईल, गरीब अधिक गरीब होतील आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतील. शासन लोकांची सेवा करणार नाही तर लोकांवरती राज्य करेल. हे वर्णन ऐकून तुम्हाला आजचा काळ आठवत नाही का? तर कलियुगाच्या शेवटी हिंसा सामान्य बनेल, युद्ध निरर्थक कारणांवरती होतील, मानवतेचा ऱ्हास होईल, ज्ञानाचा अपमान होईल आणि अहंकार हा सर्वात मोठा धर्म बनेल. भागवत पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की भगवान विष्णू हे कल्की अवतार घेतील. जन्म म्हणजे शंभलगाव, वडील विष्णू यश, शस्त्र दिव्य तलवार आणि वाहन हा पांढरा घोडा असेल. अधर्माचा संपूर्ण नाश होईल आणि दुष्टांचा संहार होईल. कल्की अवतारानंतर कलियुग समाप्त होईल आणि पुन्हा सत्ययुग हे सुरू होतील. कलियुग संपताना जग नष्ट होणार नाही, पण अधर्म नष्ट होईल. आज आपण त्या गोष्टी नॉर्मल मानतोय, त्या पुराणांमध्ये चेतावणी म्हणून लिहिल्या गेलेल्या होत्या. तुम्हाला काय वाटतं, आपण कलियुगाच्या कोणत्या टप्प्यामध्ये आहोत? मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.